व्यवस्थापक मंडळी, पट्टी देणारे, पंक्ती करणारे, सगळ्या धर्माचे, बळीराजा, शेतकरी आणि गावातील तरुण नवयुवक मंडळ सगळ्यांना ग्रामसभा घेतली, एकत्रित आले, एका विचारामध्ये आले, एकीकरण केलं, एक भाव ठेवला, एक निष्ठा ठेवली आणि एकाग्रता ठेवली. आणि सगळ्या गावानं तन मन धन, आवड, प्रेम आणि श्रद्धा, सुंदर दिव्य ते भव्य भगवान कृष्ण परमात्मा आणि ग्रामदैवत हनुमंतराया काय मंदिर बांधलं सुंदर. मी मंदिरामध्ये गेल्यावर एवढा आनंद झाला की मी जे 250 किलोमीटर प्रवास केला ना, शिनच गेला. पण एक मुनी उभासली, 5 मिनिटं मंदिरामध्ये राहिलो. फक्त एक दुःख झालं की देव बोलला नाही, एवढीच कमी. काय मंदिर आहे, गावाने एकीकरण केलं, सुंदर मंदिर बांधलं. नंबर 1 परिसरामध्ये अशी क्वालिटी, असा देखावदार आणि तेजस्पुंदे देवाच्या मूर्ती म्हणजे इळेगाव गवळी. काय गाव आणि जवळजवळ वारकरी सप्ताह सुंदर ठेवला तुम्ही चांगल्या पद्धतीने. नंबर 1 आणि ज्यांची कथा ऐकता ते आमचे वेदांत महाराज शास्त्री, आपल्या जवळचेच लहान वयामध्ये सुंदर गरुड जप घेतली. नंबर 1 यपा असे व्यक्ती, अशा मूर्ती, अशा घराण्यातल्याने सगळ्यांनी आशीर्वाद देऊन असे माणसं मोठे झाली पाहिजे, ही सगळ्याला विनंती. आणि ज्ञानेश्वरी पारायण सुद्धा तुम्ही बाबा तुम्ही सुंदर करता, याची मला कल्पना आहे. हे जुनं टाटाचं इंजन, जुनं ओरिजिनल माल आहे, सोनालिका. वा पांडुरंग महाराज मॅटिग्रेसकर काय माणूस आहे बघा. फायल्यावर शिनच चाललाय का नाही. आणि आपल्या गावचे वैभव, मृदंगाचा राजा, काय नाव, विष्णू महाराज, विष्णू महाराज मंदाडे. वा चांगल्या पद्धतीने छान. आणि जवळजवळ गावातील सगळीच कमिटी, सगळ्या वारकरी संप्रदायाच्या वतीनं आणि माझ्या वैयक्तिक मतानं गावाचं पुनश्च एकदा कोटी कोटी अभिनंदन. आणि पुन्हा लय सहकार्य केलं सगळ्या लाडक्या बहिणीनं. काय वातावरण आहे हो. आता ह्या आमच्या लाडक्या बहिणी कोण्याच कामाला माग सरणात 1500 पडायली, म्हणून भरभराटून साथ दिली. मी आकडे बघितले, लक्षात आलं ना सगळ्यांच्या. कीर्तन लाईव्ह आहे, भजनी मंडळीने कसं उभाराचं नाही भोळ सटवून. सीमेवरला जवान, सीमेवरला मिलिटरीमॅन रायफल घेऊन मातीसाठी, देशासाठी जसा सज्ज असतो, प्रमाणासाठी आणि महाराजाच्या पाठीसाठी राखण करण्यासाठी तुम्ही भजनी असे टाईट पाहिजे. कसं उभा राहताल तसंच लावून जाईल, हे तुम्हाला सांगायला. लक्षात आलं ना सगळ्यांच्या. हा आणि स्पीकरवाल्याने आता जे माझं सारखं ठेवा, तुम्ही हात लावू नका. हा यापा बोर्ड्याच्या रेल्वे स्टेशनवर कोणती गाडी कोण्या प्लॉटवर घ्यायची पॅसेंजरच्या मनावर नाही, स्टेशन मास्टरच्या मनावर आहे. कसा आवाज घ्यायचा आहे ऑपरेटरच्या मनावर नाही, गबरूच्या मनावर आहे. बरोबर आहे का? मळमळ कराले आम्ही जुने माणसं आहे. आणि या कीर्तनाला मन मोठं करून
आमचे माऊली महाराज दसाडीकर. यापा हिंगोली जिल्ह्यामध्ये एका घरामध्ये 14 महाराज झाली, पण आमच्या परभणी जिल्ह्यामध्ये दसाडकर माऊलीच्या घरामध्ये सगळा परिवारच महाराज आहे. साई भाऊ काय नवलय महाराज. हा, आणि तुम्हाला 2 मिनिटात स्वाभिमानानं सांगू, ही हिंगोली वसमत हे जे भाग आहे ना, महाराजांनी खेड्यामध्ये जशी परिस्थिती असल त्या पद्धतीनं जाऊन हरी भजनी हे ढवळीले सुखविला. मी लहान वयापासून माऊलीला पाहतो, म्हणून माऊली तुम्ही माऊली मन मोठं करून तुम्ही आलीत. लय दिवसाखाली वेळ झाली आपल्या भूमकौड गावाला. हे सोनं आहे आमच्या परभणीतलं, निक्क सोर नाही. हा ऐका, म्हणून सगळ्यांना अभिनंदन. आता वेळेत बसल एवढं कीर्तन. हा, आणि आपल्या इळेगाव गवळी निसर्गाने साथ दिली. तुम्हाला कूलर फॅन लावायची गरज नाही. आला शीतळ शांतीचा वारा. काय वारे आले हो, गार. ऐका, अभंग 4 शरणी आहे. अभंग सर्वांच्या परिचयातला आहे, लाईव्ह आहे. भजन्यानं पुढे जाते वेळेस अपर डिपर देऊन पुढे जा. एक वेळेस प्रमाण डाव्या हाताच्यानं आणि एक वेळेस प्रमाण उजव्या हाताच्यानं. एकानं पलटी आणि एकानं रुट. आज्या तुम्ही सगळे माझ्या परिवारातले, माझ्या कुटुंबातले, आणि मी तुमचा भाऊ आहे. राग मानू देऊ नका. लक्षात आलं ना सगळ्यांच्या. आता ऐका, गावानं नंबर 1 प्रयत्नातून, कष्टातून, घामातून काय मंदिर बांधलं. नंबर 1. मग या कलशारोहणासाठी, सांगतेसाठी दिव्य ते भव्य सप्ताह ठेवला, आणि त्या सप्त्यामधील कीर्तन आहे. आणि त्या कीर्तनासाठी अभंग 4 शरणाचा घेतलाय. या अभंगाद्वारे, अभंगामधून आणि अभंगाच्या भूमिकेतून जगद्गुरु तुकोबारायला कुणीतरी सांगितलं, महाराज कीर्तन केलं पाहिजे, कीर्तन ऐकलं पाहिजे, कीर्तन करायला लावलं पाहिजे. कीर्तन कळालं ना, मग हे साधन सांगितलं. बर, साधन आणि साध्य. अभंगाच्या पहिल्या चरणात 2 अर्थ आहेत. बघा ना, एका चरणात साधन बी सांगितलं आणि दुसऱ्या चरणात साध्य सांगितलं. बघा ना, कीर्तन करायला लावा, कीर्तन करा, तेच पुण्य मिळत. बघा ना, दुसरा एक अभंग आहे तुकोबारायचा, साधन बी आणि साध्य बी एकाच अभंगात आहे. बघा ना, कोणता अभंग? नामस कीर्तन साधन पैसोपे चळतील
आणि साध्य. देवाचं नाव घ्या, अवश्य घ्या. गळ्यात माळी घाला, गंध लिया, निर्वेशनी बना, लेकर वाढवा आणि लेकर घडवा, झाडे लावा आणि झाडे जगवा, बेटी बचाव आणि बेटी पढाव. हे तुम्हाला सगळ्याला सांगायलो. देवाचं नाव अवश्य घ्यावं, पण माळ घालून. कपड्याला इस्त्री अवश्य करावी, पण कपडे धुवून. एक म्हणला मला कळमनुरीला जायचंय, हन्न तशीच सरकला सोय सखाराम. कपड्याला इस्त्री अवश्य करावी, पण कपडे धुवून. देवाचं नाव अवश्य घ्यावं, पण माळ घालून. माझं बोलणं कळालं का? चॅनल बदलू. लई पदर घालो लाई होई म्हणून. नाही ते उभा धिंगाणा करून भिर. आणि पुन्हा आमचे माऊली महाराज धसाडीकर हे आमच्या वारकऱ्यातली आरटी होई. म्हणून नुटल घेर अपर डिपर पदर घेऊन टाकायलो. कधी बघा, मी अंगठ्या भादर माणूस आहे. मला वाचता येत आहे, लिहिता येत नाही. ही वस्तुस्थिती आहे. फक्त मारोतराव महाराज दस्तापूरकराकडे 10 वर्ष राहिलो. त्या बाजरीच्या कण्या तुमच्या कर्णपात्रामध्ये वाढण्याचा प्रयत्न करणार आहे. पहिलं चरण संपलं ना. माळ घाला, भजन करा, नामस कीर्तन साधन पय. देवाचं नाव घेतल्यावर जळतील पापे साधन आणि साध्य. एक चरणामध्ये झालं. तद्वत याच अभंगामध्ये कीर्तन, काही लोकांना सांगितलं कीर्तनाची उंची, कीर्तनाचा अधिकार, कीर्तनाची पावर, कीर्तनाची उंची. काही काही म्हणतात बघा, कीर्तन ऐकल्यावर काय होतंय. तू इकडी 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 इकडी. पाणी पिल्यावर ताण जाते, औषध घेतल्यावर रोग जातो, सूर्य उदय झाल्यावर अंधार जातो. माझं बोलणं कळालं ना. ज्ञान झाल्यावर अज्ञान जातंय. हे जसं आहे ना, तसं कीर्तन जर ऐकलं, कीर्तन जर केलं, तर तुम्ही माणसात राहत नाहीत, देव होता. बर, मग कीर्तन कसं आहे? मग महाराज म्हणले कीर्तन किती चांगलं. एक शब्द 2दा टाकला. अभंगाचं कीर्तन कीर्तन
वाटण्या करून दिल्या. बरोबर आहे का चूक? मी कोण्याच भजनेला सारखं होतो. जशी माय आहे ना, माईला आंधळ लेकरू, गोर लेकरू, वनफोर लेकरू सारखंच, तसं माझ्या जीवनामध्ये कोणताही भजन्या मी सारखं होतो आणि त्याला वाटण्या समान देतो. माझं बोलणं कळालं ना? आता ऐका. किती वातावरण बनलं आणि 9:30 वाजले. लक्षात आलं ना सगळ्यांच्या? महाराज कीर्तन कसं आहे? कीर्तन चांगलं. कीर्तन चांग, कीर्तन चांग म्हणजे चांगलंय. बर, जसं ज्ञान, जसा सूर्य, जसं औषध, साधन, साध्य काय आहे? होय अंग हरिरूप. देव होतय देव, देव होतय देव. माणूस कशानं? 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 कीर्तनानं. म्हणून कीर्तन अवश्य ऐकलं पाहिजे. बघा ना, काही माणसं म्हणतील कीर्तनानं कुठं देव होतय का? ऐक, सेवकाचा मालक होतय का मालकाचा सेवक? बोला. सेवकाचा मालक, किन्नरचा ड्रायव्हर. माझं बोलणं कळालं ना तुम्हाला? किन्नरचा काय होतंय? ड्रायव्हर. सेवकाचा काय होतंय? मालक. सुनची सासू होती का सासूची सून? बोला. काय होती? सुनची सासू होती. मी आल्या म्हणलं महाराजाला, कीर्तन टेजवर नका. तुम्हाला आता काही गोष्टी मला गटगट गिळावं लागतात गावामुळं, पण माझी पहिली वेळ आहे स्टेजवर कीर्तनाची. मी करीतच नाही. पण म्हणलं उग माणसं उग म्हणले नाराज कशाला, उग जाण्यापेक्षा चला म्हणलं बॉल कमी रन जास्त. नाही तर खरं मी कीर्तन जर खाली केलं असतं, काय वातावरण बनतंय महाराज. आता काय क्या बात नाही, या बात है. काय करावंच काय आता. पण कसं आहे, आता गुत्ते घेतले तसं आम्हाला वाजवावं लागाले, तसं वार आलं तसं उधळावं लागाले. कराव काय? कराव काय? ऐका, कीर्तनाची उंची. सुनची काय होती? सासू होती. किन्नरचा काय होतंय? ड्रायव्हर होतंय. माझं बोलणं कळालं ना? सेवकाचा मालक होतंय. वा, महाराज आम्हाला पटलं नाही. पटलं नाही, इकडे येतो टेजवर. ये. दूध केवढ्या लिटर आहे? दूध 60 रुपये लिटर आहे. 60 रुपये लिटर आहे ना दूध. वा, दुधाची प्रक्रिया, दुधाचं परिवर्तन, त्याला वेळ आणि काळ गेला तर 60 रुपयाचं दूध 1000 रुपये किलोवर जाते. बघा, दुधाचं दही, दह्यातून ताक, ताकातून लोणी आणि लोण्यातून तूप. तूप केवढ्या किलो आहे? 1000. इळेगावात काढलं. माझ्या बहिणीनं ताक केलं आणि माझ्या दादानं मार्केट मध्ये नेलं. 60 रुपयाचं लिटरचं दूध 1000 रुपये किलो. झालं का नाही? झालं का नाही? आवाज आला का? येऊ खाली? झालं का नाही? झालं का नाही? झालं ना? हे खरं आहे का खोट? यस का नो? इंग्रजी शिकलो, येडं कवर राहू. काय लोक म्हणते ना, हे कोणाला माहित आहे? हे कोणाला माहित आहे म्हणजे हरभऱ्याची पट्टी, गव्हाची पट्टी आणि ऊसाचा चक माणूस इळेगावात टाकाले आणि मुंबईला मुलगा काढालाय. काढालाय का नाही? काढालाय का नाही? आणि जून मध्ये जर बापाला कमी पडलं तर मुंबईत पैसा टाकलेला एटीएम मध्ये इळेगावात काढाले. खरंय का खोट? खरंय का खोट? खरंय का खोट? मग खरंय ना? मग हे मग खरंय का खोट? बोला. एटीएम खरंय का खोट? मग कीर्तन खरंय का खोट? मना खोट.
गच्ची धरतो. आ! लबाड नाही. कधी लक्षात ठेवा, होय अंग हरिरूप. देव होतय देव, याला प्रमाण द्यावं लागल. हे शरीर आहे ना, ब्रह्म होतय. ब्रह्मभूत माझ्याकडे 2 भुईमुग आहेत, उपटी आणि पसरी आहे. हा, हे मारोतराव महाराजच्या परंपरेतलं गाव आहे. मलाही स्वाभिमान आहे. मी मारोतराव महाराजा संग 10-5 वेळेस इथं आलो, पण त्यावेळेस होमगार्ड होतो. लोकांनी बघितलंच नाही मला. आता गाडीतून उतरता एक म्हणाले, हे महाराज हे काच कीर्तनाचं. एक पोरग म्हणाले, महाराज बुट कधी झाले. तुला वटीत घ्यायचंय? घट घट गिळलं. महाराज असावा का दिसावा? जेवण भेटावं का पचावं? चुरून पंक्तीला खाते आणि कीर्तनला बसले आंबट ढेकर देते. जवळ म्हणजे ओट ओट ओट. भेटणं योग आहे आणि पचणं क्षम आहे. माणूस साधा असावा पण माल भारी असावा. पॅकिंग भारी, माल किडका नको. हे दुकानावर कुरकुऱ्याचे पुढे निघालेत बघा. निस्ती हवा फोल्ड. काय काय कीर्तन कळालं ना? होय अंग हरिरूप. आणि प्रमाण काय दिलं? ब्रह्मभूत काया. ही काया म्हणजे शरीर. देव होतय म्हणून मस्त मंदिर. कीर्तन ऐका, कीर्तन करायला वा. या पा वारकरी जीव घाला म्हणा, अर्ध पुण्य लागत. कीर्तन करा म्हणा, अर्ध पुण्य लागत. करविता व्रत अर्ध पुण्य लाभे आणि मोडविता दोघे नरका जाते. त्याला जर अडथळा आणला तर अर्ध पुण्य लागत आहे. माणसं मला पटलं नाही. तुम्ही नोकरी करा, पेन्शन मिळती का नाही? अर्धी मिळती का नाही? मिळती का नाही? तुम्ही सुशिक्षित आहेत. आणि तू मर, माझ्या बहिणीला 4 आणे मिळती. काटाने 4 आणे. बघा, तुम्हाला एक सांगायलो, दारू पिऊ नका आणि पेनाराच्या हाताला धरू नका. एवढं ऐका. केले पाप जेने दिले अनुमोदन, दोघाशी पतन सारिकेची. आजपासून जर कोणाला व्यसन असेल तर शपथविधी घ्या. हजारो माणसामध्ये कृष्ण परमात्मा, कन्या, हनुमानजी, उद्या आत्माराम गिरिजा महाराजांच्या हस्ते कलशारोहण व्हालंय ना. एकच गुण बागा, इथून पुढे मी मरून जाईल पण भिंगरीचं टोपणाला हात लावणार नाही. वाघ मरून जाईल
कडबा खाणार नाही, फेकून मरून जाईल, म्हशीचं रक्त पिणार नाही. म्हणून हिंदूंना अशी पथ्य बाळगा, काही होऊ जा, आम्ही मांसाहार करणार नाही, दारू पिणार नाही. ही गरज आहे. फवाऱ्यानं किडे मरावे का वाढावे, आणि फवाऱ्यातूनच किडे निघाल्यावर कसं जमल? कीर्तनातून माणसं सुधरावे का बिघडावे? बोला, सुधरले पाहिजे. गुण आला पाहिजे. मला हे म्हणायचंय, एकदा देव झाल्यावर बर, जसं 60 रुपयाचं दूध 1000 रुपये किलो झालं, कीर्तन माळ घातली, गंध लेलन चांगलं झालं की त्याची अवस्था कशी बदलली सांगू? अभंगाचं दुसरं चरण, कार्यक्रम लहान आहे काही, नामा म्हणे देवान घरचे घरी जेवा, करू लागलो हाय गाई. पण मला माहीतच नाही एवढं घालील लोटांगण आणि मोकळं पटांगण आहे म्हणून. काय समाज आहे हो. काही गावाला भला मोठा मांडव आणि मधी 5च पांडव. काय म्हण, जसं 60 रुपयाचं 1000 रुपये करून गेलं, तसं तुम्ही एकदा परिवर्तन झालं, देव झाले की तुम्हाला बोलवायची गरज नाही. प्रेमे छंदे नाचे डोले, आवाज बरोबर करा. कधी लक्षात ठेवा. झालं का नाही बघा. हे कसं झालं ऐका. यापा माळ घातली, गंध लेला आणि देवाची आवड झाली की कीर्तनला या म्हणायची गरज नाही. बोला, बोलवायची गरज आहे का नाही? कसं? याला उई आहे का ज्ञान उभारायची. छतावर पडलेलं पाणी खाली रोडवर पडते, रोडवरचं पाणी नदी गंगेकडे जाते. ज्ञानोबारायची भाषा, खालारा धावे पाणी. पाणी कुंकड जात आहे, खाली जात. तसं ज्याला परमार्थाची आवड आहे, रामकृष्णारी झाली, घरी कोंडून टाका. ते पाराकड चिंगाट पळत. कधी लक्षात ठेवा. कसं? या पा माणूस भाकरीकडे जाते का भाकर माणसाकडे येते? बोला बोला. माणूस भाकरीकडे जाते. वा,
पेशंट औषध कडे जाते का औषधच पेशंट कडे येते मला पे म्हणून कसं आहे बोला बोला पेशंट कुठे जाते औषध कडे जाते डॉक्टर पेशंट कडे येते का पेशंट डॉक्टर कडे जाते बोला डॉक्टर कुठे जाते पेशंट कुठे जाते डॉक्टर कडे जाते तसं तुम्हाला परमार्थाची आवड झाली कीर्तन कळालं ना तुम्ही सगळे मंडपात येऊन बसता आणि काही माणसाला आवडच नाही लांबूनच बघत लांबून बघत तू इकडे आलास तर का तुला उलट्या होत्या सांग ना काय गावानं कष्ट केले माझ्या इळे गावानं काय प्रयत्न केले मंदिराच्या कमिटीनं रात्रचा दिवस केला रात्रचा दिवस केला दिवसाची रात्र केली तेव्हा हे मंदिर बिल झालं बघा घराकडे लक्ष दिलं नाही कार्यकर्ते मंडळीनं सगळं लक्ष मंदिराकडे बघा बाया बऱ्याच म्हणल्या गावाचं मंदिर मायन आमचं उठलं की तिकडं चालई हे म्हणला जमत नाही मंदिर माझं आहे मी मंदिराचा आहे ज्या माणसानं घराला पाणी टाकलं नाही पण मंदिराची तंडीन कॉलम आणि सगळे जे भीती आहेत ना जीव तोडून भिजविल्या बघा हे बिल आहे आपल्या गावकरी मंडळीचं आणि मस्त माणसानं पैसे पा एक करागडे पैसा किती कमवा राहणार नाही पण पैसा कमवून उदार अंतकरणानं असं जर खर्च केलं तर त्याचं बिल निघत आहे बघा प्रेमे छंदे नाचे डोले जसं औषधाकडं पेशंट जातंय पेशंट डॉक्टर कडे जातंय पाणी खाली पळत आहे तसं ज्याला परमार्थाची आवड आहे ना ते धावत पळत मंदिराकडे येत आहे मिटलं खिशे माझा आता प्रेम प्रेम वेगळं मोह वेगळं देवाची सेवा करायला प्रेम लागत आहे मंदिराचे काम करायला प्रेम लागत आहे पट्टी द्यायला प्रेम लागत आहे 2 मिनिटं सांगू भजन करायला सुद्धा प्रेम लागत आहे परमार्थाला काय लागत आहे प्रेम देवाची सेवा करायला काय लागत आहे प्रेम आई वडिलाची सेवा करायला काय लागत आहे प्रेम आणि रडाय काय लागत आहे रडायला रडायला काय लागत आहे प्रेम लागत आहे प्रेम लबाड सांगत नाही एका मिनिटात 5,000 रुपये देतो रडा रडा कमी झालेत का 11 रडा रडा बोया म्हणत्याल माया आम्हाला सबसिडी आहे का काय ग 11 दोन्ही 22,000 तुम्हाला लाडक्या बहिणीला रडा रडा ये रडा
मोले घातले रडाया मोले घातले रडाया मोले घातले रडाया मोले घातले रडाया नाही असू आली माया नाही असू आली माया नाही असू आली माया नाही असू आली माया मोले घातले रडाया मोले घातले रडाया मोले घातले रडाया घातले रडाया 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 टाळी वाजवी जा उगा लक्ष्मी पुढे सामान ठेवली राग यालाय का नाला तर काय करणार होत काय करणार हा मुले घातले नाही आसरू ना माया पैशावर रडू येते का नाही रडायला काय लागत आहे प्रेम 2 मिनिटात ऐका दुसरं प्रमाणे आलंय भजने जाग्यावर या घरात म्हातारी जर मेली सून बी रडती आणि लेक बी रडती सारखी का फरक सासू सासी रडे सून आवाजकरिता भिन्न आवाजकरिता भिन्न सासू सासी रडे सून आवाजकरिता भिन्न आवाजकरिता भिन्न आवाजकरिता भिन्न सासू सासी रडे सून आवाजकरिता काय प्रमाण दिलं व गोड हा असं वाटायला खिशात ते 500 रुपये द्यावे पण हे गोसायाचं घेत नाही काय माणूस आहे डीएड करून सीएटी केलेला काय प्रमाण गोड दिलं हा सासू साठी रडे आणि भावांतरीचा मुलगी रडतील सून बी रडती सारखी का फरक भाऊ हा? हा? सारखी का फरक फरक थोडा फरक नाही जमीन आसमानचा फरक हा सून रडती पण फुसफुस 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 बाया म्हणतात मंजुळा म्हातारी गेली म्हण गेली असल शेळी बघितली का तुम्ही हा बकरी का मुई चालून दुंबी चालून मुंह बी चालू दुंबी चालू फुसफिस बी चालून बोलणं बी चालू हा नाही बरोबर आहे का चूक आहे आणि मुलगी रडावी मुलगी बोलड्याच्या स्टेशनवर निळे गावात उतराव आणि मुलीचा गळा ऐका माया गवा गेली मै माय माय कोण रडायले कोण रडायले लेख रडायली लेख लेख आणि सून बघितले का नाही बरोबर का चूक आहे आणि गड्यानं कोण्याच पट्टीत बसत नाही सारी गहम बी नाही पहिल्या 2 बी नाही गाडी 3 बी नाही बाप काय रडायला पडली आवणी रडाय काय लागत आहे प्रेम भजनाला काय लागत आहे प्रेम सेवा कराय काय लागत आहे प्रेम आणि कीर्तन कुठं चालय प्रेम छंदे नाचे डोले जेवाय बसल्या म्हणावं लागते का सपाटी मोडान उरणात बुडवान तोंडात घालान चावा जमतय का जमतय का जमतय का स्पिन न मोडतय ना कीर्तनला बसल्या म्हणू लागते टाळी वाजवा भोला पुंडली म्हणा त्याला वाटते का मग युवाई हाईस बसतोय असा
वाजवा की नाही वाजू. बघा तुम्ही. हा कधी लक्षात ठेवा. हा बघा ना, प्रेमे छंदे नाचे आणि डोले हल्लं पाहिजे. चला मग ही निशा ही मस्ती आणि विषय असा आहे हरपले देह. बघा आता याच्यावर दृष्टांत आलाय आणि याच्यावर प्रमाण आलंय. हा 4 माईकवाल्याला सूचना करायलो. ऐका, धाराशिव जिल्हा 12 वाड्या 13वी ढोकी तिथं गोरोबा काका. हा गोरोबा काकानं चिखल तुडवायचा आणि बाईनं पाणी आणून द्यायचं. हा भजनाची अशी निशा आहे, अशी मस्ती आहे, अशी लहर आहे. लोकदली नादी लागली समाधी. असो ऐसा कोठे विषय भजनी गायनी गोरोबा रंगले. भजनी गायनी गोरोबा रंगले. मानावर पडला. आता चिखलाची क्वालिटीच बदलली आणि बाई पाणी घेऊन आली. बघा ना याला प्रमाण नवलाची गोष्ट ऐकत सखे बाई. नवलाची गोष्ट ऐकत सखे बाई. कुंभाराने पार पुरविला पाय. कुंभाराने पार पुरविला पाय. नवलाची गोष्ट ऐकत सखे बाई. नवलाची गोष्ट ऐकत सखे बाई. कुंभाराने पार पुरविला पाय. कुंभाराने भजनी गायनी गोरोबा
गारा पडल्यात असं ना खडा खडा वाजे तसं चोर आल्यावर गर्दा करताय ना माणूस चोर आले सकाराम जसं बाईला नवऱ्यानं चापट उगाली की मोयो हा गर्दा करते ना बोला पुंडेरी म्हणे बोला पुंडे काय साज आलंय तुला सकाराम असलं करू नका झू तोडून 10 वाजले नवलाची गोष्ट ऐक सके बाई आणि कुंभाराने बाळ आणि कीर्तन कुठं चाललंय हरपले देहभाव भक्ताईशे जाना देवाताईसा आणि देहाचा विसर हरपले देहभाव देहभाव हरपला तुझं पाहता विठ्ठला तुझं पाहता विठ्ठला तुझं पाहता विठ्ठला पत्रकार असे पाहिजे बातमी लावायला काय इळेगावात कार्यक्रम चालला असं हे कळालं पाहिजे बघा ना हरपले देहभाव आणि वाजले 5 दोन्ही 10 आपला टाइम आहे 8:30 ते 10:30 उद्या मला प्रवास 700 किलोमीटर जायचंय आदिलाबाद जिल्ह्यामध्ये केरामेरी म्हणून गाव आहे बुद्रुक तिथं आणि पुन्हा पैठणला जायचंय तिकून येऊन पुन्हा परत कसं झालंय आता मी वय झालंय 62 शरीर थकाले पण मन थकना दिसलं की यावंच वाटायला अशा खराब आहे बरोबर आहे का चूक आहे कधी लक्षात ठेवा अभंगाचे 2 चरण किलर झाले म्हणून आले आले आमच्या आपल्या महाराजाला म्हणलं भागवतकार महाराजाला काय वेदांत महाराजाला महाराज म्हणलं एक करा एवढं सहकार्य करा म्हणला आपल्या मृदंग्याला म्हणलं भैया येतो मी टाइमला पण भजन राईट टाइम चालू करा लगन लेट होईल पण येळगावचं कीर्तन राईट टाइम सुरू झालं 8:30 ते 10:30 गावकरी मंडळीला आणि सगळ्या कमिटीला पुनश्च धन्यवाद आणि असा सप्ताह आणि उद्या रामगिरीजी महाराज आले बस कलशारोहण चांगल्या पद्धतीनं दिव्य ते भव्य मंदिर आणि उद्या हा सुख सोहळा काय गावात कळाय महाराज उद्या सगळ्या बायले की इळेगावच्या दिशेनं सगळे वारकरी इळेगावच्या दिशेनं सगळे सगळा गर्दाच पाय ठेवायला जागा नाही पण मी गुत्त घेतले काय करू जावं लागतं नाही तर मला वाटलं इथं जाऊच नाही असं घर दुधाचं कसं सोडू आता किती जर बाई छेर काय खमंग इळेगाव चला 2 चरण किल्लर झाले वार्ड इळेगाव हिंदू तरुण मंडळी माझ्या बहिणी आणि सगळं गाव कसं राहिलं पाहिजे अभंगाचं 3रं चरण एक देशी जीवन कळा
काय गाव आहे हो. हा ऐका अभंगाचं तिसरं चरण. हरपला देह भाव आणि एक दिशी. यपा देव बरेच आहेत. असलेला देव, झालेला देव आणि केलेला देव, पण आपल्या आवाजासाठी आणीबाणीसाठी धावत पवत येणारा एकच देव. आणि ते देव एक देव आपल्या साखरा तो एक करोनी आवा, आपुला तो एक करोनी आवा, आपुला तो एक करोनी आवा, आपुला तुझे बिना जीवा सुख नहे, तेरे बिना जीवा सुख नहे. बघा ना आपुला तो एक. बघा ना चला देवाला हजार नाव आहेत. गात्यामध्ये असं आलं बहु आहे करुणावंत अनंत. हे ज्ञानोपराचं दुसरं प्रमाण आहे बघा. अनंत रूपे अनंत वेशे देखिले. पण महाराज म्हणले तसं नाही. कोण्या देवाच्या नादी लागू नका आणि एक देवाचं नाव घ्या. एक गाऊ आम्ही. आणि कीर्तन कुठं किती बघा तो बाई एकावर चाललं. आता घरात माणसं बकळीत. सासू सासरे ननन जाऊ नंदा. पण स्त्री आणि पत्नी एकाग्रता ती आपल्या एका पतीला होती. सांभाळती सगळ्याला पण एकाग्रता आहे पतीला. पतीची या मता अनुसरोने पतीवर आणि गाताय का अनायासे भेटेची ना. चला आता गाता पतिवर्ते जैसा आमा नारायण. आणि कीर्तन कुठं चाललं. एक धरला चित्ती एक तत्व नाम. आणि कीर्तन कुठं चाललं. एक देशी जीव कळा. एकीकरण ठेवा, एक भाव ठेवा, एकाग्रता ठेवा. एक भाव त्याला कळालं 10 बज के 10 मिनट हो गया. तुम्हारे दिल की बात मैंने पछाना. मस्त आहे भजने हुशार पहिलेत का नाही. किती बघा तुम्ही. लाईन मॅन आलं टेस्टर खिशातलं काढलं आणि फाल्ट बघून असं असं निघून गेलं. त्यानं ओळखीला अरे तर तिरीच फेज फेज डिऊ फिऊ फाल्ट झालाय. गेलं गाडी घेऊन. बाईनं भाकरी करायच्या सोडल्या उलटनं घेतलं होल्डर मध्ये घातलं. किती कसं जमल. बरोबर आहे का. त्याचं नावच आहे प्रमाण. नाव काय त्याचं प्रमाण. त्याचं नाव काय प्रमाण. मीठ जास्त झालं तर खरट होते आणि कमी झालं तर आळणी होते. ठेसा जर चांगला झाला मग बकोल जर खाला तर ब्रेक लागतच नाही. काय भजने हुशार आहेत. मानाव लागल. चला
एक देशी जीव कळा आणि हा सोयरा सकळांचा. बघा देव आज कृष्ण परमात्मा मजा कन्या भगवान मंदिरामध्ये उद्या विराजमान व्हाले. झाले उद्या काय कळस. देव बैसले सिंहासने आणि उद्या आपल्या कळस कसला दिसणार. झळझळीत सोनं बसणारे माणसं जांभळ्या द्याली. जांभळी दिली की गाडी स्टेशन मध्ये आली. मांडी मोळली की शिंगनळ पडलं गंगा तात्या. किती लांबवायचं आणि किती बोलायचं नाही. थोडे परिनिरी भजने काम करून आले. सुगीचा टाइम आहे. आणि उद्या तुम्हाला एक सांगायला उद्या कलशारोहण आहे. प्रत्येक माझ्या बहिणीनं डोक्यावर कळस वयवृद्ध तरुण तमाम सगळ्यांनी नवे कपडे दारात रांगोळ्या रात्री दिवे लावा आणि सकाळी पहाटे 5 वाजता घरोघर गुड्या लावा. एवढं माझं गरिबीचं ऐका. वेदांत महाराज मला फोन लावा. ज्याची पहिली गुढी लावली त्याचा मला व्हिडिओ कॉल करा. बरोबर आहे का चूक आहे. मस्त गुड्या लावा. हे जन्मातला पहिला योग आहे. उद्या खरी दिवाळी रे गावात आहे. खरी दिवाळी ओरिजिनल दिवाळी कवा उद्या. दसरा दिवाळी का म्हणे आले घरा वारकरी सगळे मस्त देशभक्त हरिभक्त आणि आत्माराम गिरीजी बाबा आणि सगळे माझे सगळे बांधव सगळे आलेत. म्हणून ओरिजिनल आणि खरी दिवाळी माझ्या उद्या इळे गावात आहे. तुम्ही डोळ्याचे पार न पूर्ण आलं आणि गावकरी मंडळीनं पूर्ण केला मनोरथ मस्त केलं आणि भराभराटून सगळ्या माझ्या बहिणी आल्या. रिकामी हातानं नाही तास खणाकडे द्यायला मी बघितलं. ही गरज आहे काळाची. उद्या लोक म्हणतात मग उद्या खोबल्याचा हार कुठून आणाव. तसं नाही गंगाराम. गुढी लावून फुलाचा हार घाल. काही बोया म्हणतात माय बुटुळे नाहीत. आता बुटुळ्याचा निवद कसा साखर ठोय पारू साखर पर्याय सांगत असतो मी. कोणाला गतिरोधक आणि अडचण येऊ देत नाही. हे तुम्हाला उद्या आहे. हा सुख सोहळा अवघी दुमदुमिली गाव नगरी. हे उद्याचा सोहळा आहे. 3 शरण किलर झाले. कळालं ना. देव एक अंग एक एकाग्रता एक आणि असं झाल्यावर मग तुम्हाला तुकाराम महाराज म्हणले साधन आणि साध्य. साधनामुळे आणि साध्यामुळे मग तुम्ही माणूस राहिले नाही. मग तुम्ही देव झाले. तुमचा माणूसपणा निघून गेला आणि फक्त तुमच्या स्वस्वरूपाला तुम्ही देवच राहिलेत. मी म्हणत नाही. अभंगाचं 4थं चरण
सगळ्याचं टाळी वाजून स्वागत केलं गाववर केलं का नाही. आणि हसत खेळत न म्हणत 10:30 वाजले बाबा. बरोबर आहे का चूक आहे. आणखी हवामानाचा आजचा ठळक बातम्या 10:05 मिनिटं जातात. लांबू का नको. वर टाइम तुमच्याकडे आहे का. लांबवा आणि वाजवा म्हणजे काय बाजीवाली तिथं काय. समय न कळे येडगळ बुद्धी. समयो जाना. नंबर 1 वातावरण कधी लक्षात ठेवा. झालेली सेवा मोतीराम महाराज, श्री गुरु मारुतराव महाराज, ग्रामदैवत हनुमंतराया, कृष्ण परमात्मा, रामचंद्र प्रभू भगवान सगळ्याच्या चरणी समर्पण. आणि एखादा शब्द जरी चुकला असेल सलगीच्या उत्तरा आणि तुका म्हणे क्षमा करा. लेकरू तुमचं वटीत टाका. घरी नेऊन गुडघ्या इतका खड्डा करतो आणि एखादा शब्द चुकला तो पुरितो आणि मधी तन तन नाचतो. पण राग मानायचा नाही कोण. बरोबर आहे का चूक आहे. विनोदामध्ये एखादा शब्द जरी सरकला असेल. आता सध्याचा काळ कसा झालाय. प्रसिद्धी हे विष आहे. प्रसिद्धी हे विष आहे. कधी बघा तुम्ही माणूस भडकला विरोधक वाढली. चांगलं कुणी सांगणार नाही. आणि एखादा शब्द जर चुकला हेंडगा पेटालाय सायळकर कसा बोलला हे उरपाट झाले. इळेगावात कोणीही गाडी आणा कोणीच बघा येत नाही. सकारामानं गाडी आणली म्हण आणली असल फायनान्स वर गाड्या कोणालाही द्याली. ही असली माणसं निघालीत बघा. आणि गाडीहून पड की बिस्किट घेऊन बघा येते. गाडी घेतल्यावर येत नाही. गाडीहून